मित्रांनो, आज आपण हिंदकेसरी साईला पुसेगाव मैदानात भेटलेलो आहे आणि हिंदकेसरी साई या मैदानामध्ये गटपास देखील झालेला आहे. तर त्यांना विचारूया साईबद्दल थोडंसं. दादा, कितव्या गटात साई पळाला? 5 नंबर गटात 4 नंबर 5 नंबर तास. गटात. आणि कोणासोबत होता आज पायरा? चिमण्या आणि साई. चिमणे आणि साई. कशी पळाली गाडी? काय स्पीड लागलं गाडीला? गाडी राहील फायनल. गाडी फायनलला राहील, नक्कीच गुलालासाठी पात्र गाडी राहील चिमण्याची. आणि अजून दादा, तुम्हाला विचारायचं म्हणजे कधी पायऱ्यासाठी साईला अडचण येते का? नाही अडचणीत. आणि सुंदर देखील मैदानात घेऊन आलेला. सुंदरबद्दल पण थोडंसं बोला. सुंदर पण चांगला पळतोय. मुंबईला होता बैल, आता आला इकडं आज. आज मैदानामध्ये पळाला का? हो, पळाला. काय झालं मैदानामध्ये? 19-20 मध्ये मार खाल्ला. म्हणजे घासाघाशीत थोडासा बैल मागा राहिला. आणि पुढचं अजून काय नियोजन असेल सुंदरचं, साईचं? दोन्ही बैल चांगल्या टॉपलाच पळणार. आणि काय होतं, सोशल मीडियामुळं मालकांच्यात काय नसतं, पण जे फॅन्स असतात त्यांच्यामुळं कमेंटमुळं काही वाद होतात. त्याबद्दल काय सांगशाल? काय होतं, मालकांनी याच्यावर विचार केला पाहिजे का कमेंट्सवाल्याचं ऐकायचं का स्वतः मालकाशी चर्चा करून काय असेल ते करायचं. कमेंट्सवाल्याचे फेक कमेंट असतात, त्यांना फक्त कोणाची लावून द्यायचं असतं, बाकी काय नसतं विषय. चालेल दादा, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.